श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे खरबूज खाण्याचे जबरदस्त फायदे. कोणी खावं, कधी खावं व खाताना काय काळजी घ्यावी, हे सर्व आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता बघणार आहोत खरबूज खाण्याचे सविस्तर असे फायदे. पहिलं म्हणजे शरीराला थंडावा देतो. खरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण सुमारे 90% पेक्षा जास्त असते, त्यामुळे ते शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतो. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेटेड होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी खरबूज खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते. दुसरा फायदा म्हणजे डिहायड्रेशन पासून संरक्षण होतं. त्यातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स जसे की पोटॅशियम शरीरातील द्रव पातळी संतुलित ठेवतात. यामुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे, थकवा यापासून संरक्षण होतं. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे पचन सुधारतं. खरबुजामध्ये फायबर्स असतात जे पचनक्रिया सुधारतात. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पचन संस्थेचे आरोग्य टिकून राहते. पुढील फायदा म्हणजे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. खरबुजामध्ये अ जीवनसत्व, क जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेला नितळ आणि चमकदार बनवतात. यामुळे उन्हामुळे होणारे डाग, राठ त्वचा यावर फायदा होतो. केसांच्या आरोग्यासाठी हे पोषक असते. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. खरबूज कमी कॅलरीयुक्त असतो आणि पाण्याने भरलेला असल्यामुळे पोट भरल्यासारखे राहते. त्यामुळे जास्त खाण्याकडे ओढ राहत नाही. वजन कमी करणाऱ्यांसाठी हे एक उत्तम फळ आहे. पुढील जो फायदा आहे ते म्हणजे हृदयासाठी सुद्धा बेस्ट आहे. खरबुजामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाब नियंत्रणात ठेवतात आणि हृदयाला सुरक्षित ठेवतात. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे डोळ्यांसाठी सुद्धा याचा खूप फायदा आहे. व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य टिकते आणि उन्हाळ्यात डोळ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होतो. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे ऊर्जा वाढवतो. खरबुजामधील नैसर्गिक साखर आणि पाणी शरीराला झटपट ऊर्जा देतात. विशेषतः उन्हात दमल्यावर किंवा घामाने अशक्तपणा आल्यावर खरबूज तर खावंच खावं. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे मूत्रपिंडाच्या कार्यासाठी उपयोगी. खरबुजाचे सौम्य मूत्रवर्धक गुणधर्म मूत्रपिंड साफ ठेवण्यास मदत करतात व टॉक्सिन्स बाहेर काढतात. तर ही होती जबरदस्त अशी खरबूज खाण्याची फायदे. आता बघणार आहोत कोणी खावं, केव्हा खावं आणि खाताना काय काळजी घ्यावं. तर आता सर्वात आधी बघूया कोण खाऊ शकतं. सर्वसामान्य निरोगी व्यक्ती कोणीही खाऊ शकतो, विशेषतः उन्हाळ्यात. त्यानंतर लहान मुले म्हणजेच 8 महिने वयानंतर अगदी बारीक करून दिले तरी चालतील. त्यानंतर वृद्ध व्यक्ती चांगले चावून खाल्ल्यास पचनास मदत होते, त्यामुळे वृद्ध व्यक्तीही सहज खाऊ शकतात. त्यानंतर डायबिटीस असणारे जे पेशंट आहे मर्यादित प्रमाणात खावं, कारण खरबुजात थोडी नैसर्गिक साखर असते, त्यामुळे डायबिटीस पेशंटने थोडं प्रमाणातच खावं. त्यानंतर कोण खाऊ शकतं, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलासुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात खाऊ शकतात व ते खाल्लं तर फायदेशीरच असणार आहे. आता बघणार आहोत कधी खावं. सकाळी किंवा दुपारी जेव्हा पचनशक्ती चांगली असते त्यावेळेस खाणं उत्तम ठरेल. भुकेवर किंवा अन्न पचन झाल्यावर 2-3 तासांनी जेवणासोबत किंवा लगेच नंतर खाणं टाळायचं आहे. वर्कआउट नंतर किंवा उन्हातून आल्यावर शरीर थकलेलं असताना ऊर्जा मिळते व थंडावा मिळतो, म्हणून वर्कआउट करून आल्यानंतर किंवा उन्हातून आल्यावर सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. रात्री उशिरा किंवा झोपण्याआधी खाणं टाळायचं आहे, कारण थंड फळ आहे व पचनावर त्याचा ताण येऊ शकतो. आता बघणार आहोत की खरबूज खाताना काय काळजी घ्यायची आहे. नेहमी ताजं खरबूजच खायचं आहे. जुने, अर्धवट कापलेले किंवा उघडे ठेवलेले फळ बुरशीयुक्त खाऊ नये. त्यानंतर म्हणजे फ्रीजमधून काढून लगेच खाणं टाळायचं आहे. थंड खाल्लं तर घसा बसू शकतो. थोडा वेळ बाहेर ठेवून खावं. अतिप्रमाणात खाणं टाळायचं आहे, कारण हे जास्त खाल्ल्यास अपचन, गॅस किंवा सैल मळा होऊ शकतो. त्यानंतर फळ व दूध एकत्र करून खाणं टाळायचं आहे. आयुर्वेदानुसार
फळ व दूध यांचा संग निषिद्ध मानला जातो। त्यानंतर दमा, सर्दी, ॲलर्जी असणाऱ्यांनी काळजीपूर्वक खायचं आहे, कारण हे थंड गुणाचं फळ असल्याने कमी प्रमाणातच खायचं आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून खायचं आहे। खरबुजाच्या सालीवर माती किंवा जंतू असू शकतात, त्यामुळे जरा स्वच्छ धुवूनच खायचं। तर खरबूज हे एक वरदानी फळ आहे, पण ते वेळेवर, योग्य प्रमाणात आणि स्वच्छतेने खाल्लं गेलं तरच त्याचे संपूर्ण फायदे मिळतात। तर खरबूज हे एक फक्त फळ नाही, ते एक नैसर्गिक औषध आहे। शरीराला थंडावा, त्वचेला तेज, पचनाला चालना आणि डिहायड्रेशनपासून संरक्षण करतं। पण लक्षात ठेवायचं आहे, ते नेहमी योग्य वेळेला, योग्य प्रमाणात आणि स्वच्छता राखूनच खायचं आहे, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आरोग्यविषयक अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व पाहत रहा आरोग्यदायी चॅनल, जिथे आरोग्यवानी माहिती मिळते तुम्हाला सविस्तर अशी, सहज आणि सोप्या भाषेत। तर पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह। तोपर्यंत स्वस्थ रहा, सकारात्मक रहा आणि हसत रहा। धन्यवाद।